नमस्कार, मी महानंदा तुमचं महानंदाज किचन मध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। चला तर मग बघूया त्याला लागणारे साहित्य आणि इथे गाजर घेतलेत मी 1 किलो गाजर आहे। तर 1 किलो गाजरला इथे मी पाव लिटर दूध घेतलंय, ड्रायफ्रूट घेतले, 1 वाटी साखर घेतली आहे, वेलची पावडर आणि खवा। तर गाजर आपण किसून मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। तर हे किसून आपण किसणीवर किसून घेऊया। तर इथे आपण गाजर किसून झाली आहेत। 1 किलो गाजर मी इथे किसून घेतले आहेत। तर आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया। तर आपला कुकर इथे गरम झालाय। तर ह्याच्यामध्ये मी हे गाजर घालून घेणार आहे। तर त्याच्यामध्ये मी अगोदर तूप टाकलं नाहीये। अशा प्रकारे मी सगळा गाजर ह्याच्यामध्ये घातलाय। तर हे आपण ढवळून घेऊया अशा प्रकारे। आणि याच्यामध्ये मी आता हे जे मगाशी घेतलेलं एक पेला पाव लिटर दूध ते मी याच्यामध्ये टाकते आहे। चांगलं मिक्स करूया थोडा वेळ परतून। त्याच्यात मी दुसरं काहीच टाकलं नाहीये। आता मी झाकण लावून 2 ते 3 शिट्या आपण इथे काढून घेऊया कुकरच्या। मी 2 ते 4 शिट्या करून घेतल्या आहेत। आता मी गॅस बंद करते। तर इथे आपला कुकर थंड झालाय, मी खोलते। तुम्ही बघू शकता त्याला मी 2 ते 4 शिट्या करून घेतल्या आहेत। थोडं पाणी मी याच्यातलं आटवून घेते आता। पाणी आटेपर्यंत ढवळत राहायचं। तर थोडं ह्याच्यातलं पाणी आता आटत आलंय। त्या स्टेजला मी आता इथे खवा घालणार आहे। खवा घालून चांगला ढवळून घ्यायचं। तर आता मी ह्या स्टेजला साखर घालणार आहे। आता इथे खवा घातला, आता ह्याच्यानंतर साखर घालणार आहे। तर साखर मी थोडी ठेवते आहे कारण ते जास्ती गोड होणार। तुम्हाला कसं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता। बघू शकता तुम्ही मी साखर घातली तर परत पाणी सुटलं आता।
त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे सगळं. सतत असं हलवत राहायचं. तर आपण ह्या स्टेजला आता इथे तूप घालायचं आहे. तर 1 ते 2 चमचे मी इथे तूप घातलंय. चांगलं परतून घ्यायचं. हे तूप मी पहिलं घातलं नाही होतं, कारण त्याचा रंग बदलतो. पहिलं घातलं आणि परतून घेतलं तर हे आपल्याला सगळ्यात शेवटला घालायचं आहे. आणि गाजराच्या आतली बी पण घालायची नाही, ती सुद्धा शक्य झालं तर काढून घ्यायची. त्याच्याने सुद्धा रंग बदलू शकतो. तुम्ही बघू शकता. तर आता मी इथे वेलची पावडर घालणार आहे. एक चमचा वेलची पावडर. ड्राय फ्रूट. मी इथे सगळं पाणी आटवून घेतलंय, सगळं एकदम मस्तपैकी. आता बघू शकता तुम्ही, हलवा सगळा पाणी आटून सगळं सुका सुका झालाय. तर मी आता गॅस बंद करते आणि सर्विंग करून घेऊया आपण. तर इथे आपला गाजरचा हलवा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.